श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी पौर्णिमेची कथा, होळी पौर्णिमा कधी करायची, रंगपंचमी कधी आहे आणि ग्रहणाचा काय परिणाम आहे या सर्व गोष्टी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यावर्षी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे, म्हणून सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रंग कधी खेळले जातील। खगोल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो। धर्मसिंधूनुसार सूतक काळात कोणतेही धार्मिक उत्सव टाळले जातात, म्हणून रंगाचा सण 4 मार्च म्हणजे 4 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल। शास्त्रांचा विचार केल्यास ग्रहण संपल्यानंतर रंग खेळले जाऊ शकतात, म्हणून धुली पौर्णिमा, धुलवड, धुळंदी, उत्तर भारतातील रंगोत्सव पौर्णिमा 4 मार्च रोजी साजरी केली जाईल। चंद्रग्रहणाचा वेळ कॅलेंडरनुसार यावर्षी होळीच्या वेळी चंद्रग्रहण होईल, जे भारतात सुद्धा दिसेल। त्यामुळे संपूर्ण भारतात ग्रहणाचा सूतक काळ लागू असेल। भारतीय प्रमाण वेळेनुसार चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 4:47 संपेल। चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटे दिसेल। होलिका दहन कधी होईल? यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल, म्हणून होलिका दहन मंगळवारी 3 मार्चला रोजी केली जाईल। या काळात भद्रा काळ सुरू होणार आहे। 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्रा काळ सुरू होऊन 3 मार्च रोजी सकाळी 5:32 असेल। भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत, त्यामुळे तो काळ संपल्यानंतर म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल। होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 3:22 पासून ते रात्री 8:50 शुभ काळ असेल। या काळात होलिकेची पूजा आणि दहन करणे शुभ मानले जाते। होलिका दहनाची कथा काय आहे ते पुढे बघूयात। हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते। हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला। त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता, पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा, नारायणाचा परमभक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते, त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला। सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही। मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही। मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते। मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या कात्याने मोठी पेंडी तयार केली। त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे, म्हणून होळीला महत्त्व आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।